राहाता तालुक्यातील वाकडी गावातील प्रगतशील महिला शेतकरी ज्योती लहारे यांना चॅम्पियन फार्मर या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। नैसर्गिक शेती क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे। ज्योती लहारे यांनी गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा अवलंब करत शेतीत नवे प्रयोग यशस्वीपणे राबवले आहेत। रासायनिक खतांचा वापर टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे। त्यांच्या या प्रयत्नांमुळे केवळ उत्पादनाची गुणवत्ता वाढली नाही तर शेती खर्चातही मोठी बचत झाली आहे। विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या शेतापुरतेच मर्यादित न राहता परिसरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केलं आहे। विविध प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके आणि संवादाच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना या पद्धतीकडे वळवले आहे। त्यामुळे परिसरात नैसर्गिक शेतीची चळवळ अधिक बळकट होताना दिसत आहे। कृषी सखी व ग्रामपंचायत सदस्या सौ ज्योतिताई कैलास लहारे यांना नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग गाझियाबाद नवी दिल्ली यांच्या वतीनं देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या चॅम्पियन फार्मर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। नवी दिल्ली येथे आयोजित चर्चासत्रादरम्यान ज्योती लहारे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर स्वतंत्र खरेदी विक्री केंद्रे उभारण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली। अशा केंद्रांमुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळेल असा त्यांचा विश्वास आहे। या उल्लेखनीय यशामुळे राहाता तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे। ज्योती लहारे यांचे कार्य इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून भविष्यातही त्या शेती क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शेती मी म्हणजे एकूण 9 वर्ष झालेत त्या पद्धतीने करते, पण मग केंद्र सरकारची योजना आता आली 3-4 वर्षापासून आम्ही त्याच्यामध्ये आहे आणि केंद्र सरकारच्या योजनेमध्ये कृषी सखी म्हणून माझी निवड झालेली आहे गावामध्ये आणि मी त्या संदर्भात गावामध्ये शेतकऱ्यांच्या याच्यावरती काम करते सेंद्रिय शेतीमध्ये। आणि सेंद्रिय शेती का करायची हे मी सांगू इच्छिते का प्रत्येक घरामध्ये एक तरी पेशंट असं कॅन्सरचं सापडतं आहे। रासायनिकमुळं म्हणजे माणसांची याच्यावर शरीरावर परिणाम होतो आहे। त्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि इथे मी स्वतः सेंद्रिय शेती करते कारण मी 40 म्हणजे आता द्राक्षाचा बाग आहे तो काय पूर्ण म्हणजे सेंद्रियवर येत नाही। 40% मी त्याला रासायनिक आणि 40% मी त्याला सेंद्रिय वापरते आणि 20% बायोलॉजिकल असं करून मी ते बागाची हे करत असते। आणि सेंद्रिय शेतीमध्ये पूर्णतः लोकांनी म्हणजे लोकांनी त्या सेंद्रिय शेतीकडेच वळावं कारण की शरीराची महत्त्वाचं म्हणजे आता शरीर महत्त्वाचं आहे। लोकांचं मुलांचं पुढचं सगळं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे आणि माझं याच्यामध्ये माझं गावामध्ये काम चांगलं असल्यामुळं मला आत्ता आत्मा अंतर्गत 5 फेब्रुवारीला एक पुरस्कार दिला गेला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। त्यानंतर वरती त्यांनी केंद्र सरकारच्या याच्यामध्ये माझी दखल घेण्यात आली। मी सेंद्रिय शेतीवर उत्कृष्ट काम करते त्यामुळे त्यांचं माझा दखल घेऊन त्यांनी मला आता ऑर्गॅनिक फार्मरिंग चॅम्पियन याच्यामध्ये गाझियाबादला नवी दिल्ली येथे बोलवण्यात आलं। महाराष्ट्र राज्यातून तिथे पुरस्कार देण्यात आला। 25 तारखेला पुरस्कार देण्यात आला। त्याबद्दल मी त्या केंद्र सरकारचे सेंद्रिय शेतीचे त्या लोकांचे आभार मानते। मध्ये माझी सोयाबीन असते, गहू आहे आणि ऊस आहे। ऊस पण मी डायरेक्ट सेंद्रियचाच असतो, माझा स्लरी वगैरे बनवते। माझ्या घरी BRC बसवलेली आहे। ते स्लरी वगैरे बनवून आणि जीवामृत, घनामृत, बीजामृत हे सगळे प्रक्रिया करून त्याची फवारणी वगैरे सोयाबीन पिकावर, गव्हावर आणि ऊसावर सुद्धा फवारणी होते। निमासराचा तर सगळ्यात जास्त उपयोग होतो कीटकनाशकसाठी आणि सोयाबीन ही वर्मा पद्धतीने करावी वगळी पाडून। बीजामृत बीज प्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे, शेतकऱ्यांनी ही समजून घ्यावी। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीजामृतच, कारण पीक उगवण्याचं ते बीजच जर व्यवस्थित नसलं तर ते पीक चांगलं येत नाही। आणि सेंद्रिय म्हणजे फवारणी ही सगळे सेंद्रियच पाहिजे। कीटकनाशक निमास्त्र, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र याचा वापर शेतकऱ्यांनी आवर्जून करावा हे मी सगळ्यांना म्हणजे नम्र विनंती आहे का तुम्ही ते बनवा। घरी पण बनवता येतं, BRC उपलब्ध आहे, तिथून ते विकत घेता येतं। जवळ केंद्र असतं त्यांच्याकडून पण तुम्ही आणू शकता। ऊससुद्धा स्लरी वगैरे बनवून ते ऊसाला ते उत्पादन चांगलं मिळतं। 90 ते 95% एकरी उत्पादन निघतं। आणि सोयाबीन पीक हे खूप म्हणजे फवारणी त्याची जैविक फवारणी केल्यानंतर त्याला उत्पन्नाला भाव पण मिळतो।
बाजारपेठांमध्ये जैविकेला याच्यापेक्षा रासायनिकपेक्षा भाव मिळतो जास्त. ते सर्वांनी म्हणजे शेतकऱ्यांना एक आव्हान आहे का जास्तीत जास्त करून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं.